नमस्कार मित्रांनो, मी सोनू पवार। 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेतर्फे एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही 10वी नंतर तुम्हाला जेईई नेट आणि MST/CET या परीक्षेसाठी क्लासेस करायचे असतील तर तुम्हाला महाज्योती तर्फे मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस आणि अभ्यासासाठी मोफत टॅब देण्याबाबतची योजना सुरू झालेली आहे। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती हे अधिकृत पत्र पाहू शकता। या योजनेचे आता अर्ज सुरू झालेले आहेत। ही संधी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबतची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। या योजनेचे मुख्य फायदे ते आपण सर्वात आधी बघूया। मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस, जेईई नेट आणि MST/CET या परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून तुम्हाला 2 वर्ष मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे। तसेच मोफत टॅब देखील तुम्हाला अभ्यासासाठी प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला एक ब्रँडेड कंपनीचा टॅबलेट या ठिकाणी दिला जाणार आहे। तसेच या टॅबलेट सोबत तुम्हाला इंटरनेट डेटा देखील अभ्यासासाठी दररोज 6 GB डेटा मोफत दिला जाणार आहे। तसेच या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ती देखील आपल्याला या पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे। विद्यार्थी हा OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटातील असावा। विद्यार्थी हा 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याने 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला असावा। या ठिकाणी गुणाची सुद्धा अट दिलेली आहे। ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे त्याने 10वी मध्ये किमान 60% इतके गुण जे आहे ते घेतलेले असायला पाहिजे। तसेच शहरी भागातील जो विद्यार्थी आहे त्याने किमान 10वी मध्ये 70% गुण घेतलेले असणे आवश्यक आहे। अशी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पात्रता दिलेली आहे। तसेच अर्ज करण्यासाठी जे काही कागदपत्र लागणार आहेत ते कागदपत्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत। नंबर 1 आहे आधार कार्ड। पुढील आणि मागील बाजू दोन्ही या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना लागणार आहेत। तसेच 10वीची गुणपत्रिका, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, तसेच वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि 11वीला सायन्स घेतल्याचा पुरावा हे कागदपत्र आपल्याला या योजनेसाठी अर्ज सादर करताना लागणार आहेत। मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची जी वेबसाईट आहे www.mahajyoti.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला 30 मेच्या आधी या योजनेसाठी अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याबाबतची सविस्तर माहिती पुढील भागामध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेसाठी पुढील भागामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याबाबत माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, इतर पात्र विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याबाबतची माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी माहिती तुम्हाला मिळेल। थांबतो, धन्यवाद।